महाराष्ट्र जनसुराज्य विधेयक आज विधानसभेत मांडण्यात येणार। समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे विधिमंडळात समितीचा अहवाल करणार सादर। विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष। भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले। आजही बोलतो पटक पटक के मारेंगे। निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर ठाम। राज ठाकरे 18 जुलैला मीरा भाईंदरला जाणार। मनसे आणि मराठी संघटनांच्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा मीरा भाईंदर दौरा। उपसभापती नीलम गोरे यांच्या बॉडीगार्डकडून ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का। वरुण सरदेसाई संतप्त। विधान भवनाच्या पायऱ्यांकडे जाताना घडली घटना। अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते। परबांचा आरोप। तर गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो म्हणत देसाईंचं परबांना प्रत्युत्तर। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीसमध्ये शिरसाटांना आर्थिक व्यवहारासंदर्भात विचारणा। खुद्द संजय शिरसाट यांची न्यूज 18 लोकमतला माहिती। देहू रोड वगळता राज्यातील सर्व कॅन्टोन्मेंट विलिनीकरणासंदर्भात तत्वतः मान्यता। खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट पुणे मानपात विलीन होणार। तर देवळाली, कामठी आणि भिंगार स्वतंत्र नगर परिषद होणार। शहापूरच्या आरएस दामानिया शाळेतील आणखी 3 शिक्षकांना अटक। शाळेत पाळी आल्यानं मुलींचे कपडे काढून केलेली तपासणी। आतापर्यंत 11 जणांना अटक। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट। महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे। मतदार यादीत आधार कार्डचा समावेश करण्याचा विचार करा। सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सल्ला। तर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला। आणि राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण। तर पंढरपुरात संतांच्या पालख्यांनी विठुरायाचं घेतलं दर्शन।